हॅलो डिअर ब्युटिफुल सोल्स. तर आज आपण पिक पाईल रीडिंग करूया. ओके, तुमच्या समोर दोन पाईल, पाईल नंबर 1, पाईल नंबर 2. ओके, तर तुम्हाला जोही पाईल अट्रॅक्ट करतोय, जो पाईल तुम्हाला आवडतोय तो पाईल तुम्ही चॉईस करा आणि त्यात तुमची रीडिंग असेल. ओके, तर पाईल नंबर 1, पाईल नंबर 2. तर पाईल नंबर 1ची बघू. पाईल नंबर 1 साठी येणारा मंथ कसा असेल, येणारा ऑगस्ट मंथमध्ये तुमच्यासाठी काय ब्लेसिंग आहे. ओके, येणारा मंथची ओव्हरऑल एनर्जी तुमच्यासाठी कशी आहे. ओके, छान. ओव्हरऑल येणारा मंथची एनर्जी तुमच्यासाठी ना खूप छान आहे. म्हणजे मे बी ना मागचे काही महिने तुम्ही ना म्हणजे असं काहीतरी शोधत होतात की जसं की एक सॅटिस्फॅक्शन, म्हणजे म्हणजे काही गोष्टी तुम्हाला म्हणजे इमोशनली सॅटिस्फाय करत नव्हत्या, त्या तुम्हाला ऑगस्ट मंथमध्ये फील होतील. म्हणजे पैसा पण म्हणजे समजा चेंज काहीच होणार नाही एक्सटर्नली, बट चेंज तुमच्या इंटरनल माइंडमध्ये होईल. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली एन्जॉय कराल त्या गोष्टी. म्हणजे सॅलरी तुमची बेसिक जी असेल तीच असेल, काही चेंज होणार नाही, पण तुम्ही त्या गोष्टीला इन द मोमेंट राहाल आणि इन द मोमेंट त्या गोष्टीला एन्जॉय कराल. तर ही तुमची ऑगस्ट मंथची ओव्हरऑल एनर्जी. तर बघूया तुमच्यासाठी ब्लेसिंग काय, बिगेस्ट ब्लेसिंग फॉर पाईल नंबर 1. एवढे कार्ड नको आहे, एक कार्ड. बिगेस्ट ब्लेसिंग काय पाईल नंबर 1 साठी, हेच कार्ड पडतंय. मे बी याच्यातच मेसेज आहे. ओके, ओव्हरऑल ब्लेसिंग. ओ माय गॉड, ब्लेसिंग अशी तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. सगळ्यात पहिले कुठली तरी न्यू गोष्ट तुम्ही चालू करताय ऑगस्ट मंथमध्ये, कुठली तरी नवीन गोष्ट स्टार्ट करताय. म्हणजे द एम्प्रेस, सॉरी हे कार्ड नाही दाखवू शकत मी. हे बघा, काहीतरी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली आहे, तर ती अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करताय, त्याच्यावरती ॲक्शन घेताय, तुम्ही रिस्क घेताय आणि तुम्ही तुमच्या पॉवरमध्ये, म्हणजे तुम्ही आता ठरवले की असं असं करायचं आहे, तर यू आर इन युअर ओन पॉवर. ओके, आणि बेसिकली तुम्हाला एक म्हणजे इथून मागच्या मंथमध्ये म्हणजे तुम्हाला मे बी जास्त म्हणजे सॅलरी वगैरे येत असेल किंवा काही होतही असेल, तर तुम्हाला एवढा आनंद होत नसेल त्या गोष्टीचा. पण तुम्ही ओव्हरऑल आयुष्याचा आनंद काय असतो ते तुम्ही ॲक्च्युली फील कराल. ठीक आहे, आणि एक सिच्युएशन, एक म्हणजे तुमचं पर्स्पेक्टिव्ह पण चेंज होईल. द हँगमॅन ही एनर्जी अशी असते नेहमी की एक स्टॅग्नंट असतं. स्टॅग्नंट म्हणजे काय म्हणतात, एक स्टकनेस वाटतो सिच्युएशनमध्ये. पण मला इथे ही एनर्जी वेगळी वाटते. इथे एनर्जी तुमची अशी ना की तुम्ही सिच्युएशन अशी जरी आली की तुम्हाला खूप स्टक फील होतंय किंवा काही सोल्युशन भेटत नाही, त्याच्यात पण तुम्ही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापराल आणि एक 360 अँगलने तुम्ही त्या सिच्युएशनला बघाल आणि त्या वेळेने तुम्ही सोल्युशन काढाल त्याच्यावरती. ठीक आहे, ही तुमची ब्लेसिंग आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा ऑरा छान होते, म्हणजे तुमची एनर्जी प्युरिफाय होते. तुम्ही इंटरनली पण म्हणजे एक ॲज कम्पेअर टू एक्सटर्नली, इंटरनली पण तुम्ही प्युरिफाय होत आहेत. म्हणजे तुमची हिलिंग पण होते आणि तुमचा हे बघा किती छान आहे ना, ही लेडीज किती छान आहे. म्हणजे एकदम व्हाईटनेस, म्हणजे एकदम प्युरिटी, खूप इनोसन्स तुमच्यातला वाढेल. तुम्ही प्युअर व्हाल, इंटरनली पण तुम्ही खूप प्युअर व्हाल. म्हणजे जे छोटे मुलं असतात तशी एकदम काइंडनेस टाईपची एनर्जी तुमची होईल. आणि फायनान्शियली पण तुम्ही जर हाऊसवाईफ असाल, हा मेसेज सगळ्यांसाठी आहे तसं, पण स्पेसिफिकली तुम्ही जर म्हणजे लेडीज असाल ना, तर तुमच्यासाठी असा मेसेज आहे की तुम्ही तुमच्या फायनान्सवरती जास्त फोकस कराल. म्हणजे असं काही बघाल जे मी वर्क फ्रॉम होम पण करू शकते आणि म्हणजे घरातलं काम पण करू शकते आणि माझं म्हणजे फायनान्शियली पण मी इंडिपेंडंट होऊ शकते, अशी तुमची एनर्जी ओव्हरऑल. तर ही ब्लेसिंग आहे तुमची. ठीक आहे, आणि मे बी तुमच्यापैकी कोणीतरी असं असेल ना ज्यांना पक्षी आवडत असतील किंवा प्राण्यांसोबत टाइम स्पेंड करायला आवडत असेल. म्हणजे जेन्युअनली एखादं कुणी कुत्रा वगैरे पाळत असेल किंवा काही पण असू शकतं प्राणी, म्हणजे एनिथिंग. तर बघूया तुमच्यासाठी अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला माहित नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला माहित नाहीये. ओके, तुम्हाला माहित नाहीये की तुमचं पोटेन्शियल काय.
ठीक आहे. तुम्हाला माहित नाहीये की तुमचं पोटेन्शियल काय आहे, तुम्हाला माहित नाही का तुम्ही किती डिसिप्लिन राहू शकतात, तुम्ही किती कन्सिस्टंट राहू शकतात. एखादं काम घेतलं हातात, तर तुम्ही ते किती एफर्टली म्हणजे त्याच्यावरती तुम्ही हार्डवर्क आणि 100% डेडिकेशनने त्याच्यावरती काम करू शकतात. हे तुम्हाला माहित नाहीये तुमचं पोटेन्शियल काय. तर ते माहीत करून घ्या, कारण तुम्ही तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि ॲम्बिडियंट काय म्हणतात त्याला, शब्द आठवत नाही मला, ठीक आहे. बट तुमच्यात खूप हे आहे, स्ट्रगल करण्याची क्षमता आहे, ठीक आहे. तर बघूया कुठली गोष्ट जी तुम्हाला करायची नाही आहे. व्हॉट यू नीड टू अवॉइड. तुम्हाला काय अवॉइड करण्याची गरज आहे. टेम्परन्स, ओके. शॉर्ट टेम्परनेस बॅलन्स ठेवायचा आहे, ठीक आहे. एखादी गोष्ट समजा कामात पण आता ठरवलंय तुम्ही हे करायचंय मला, तर त्यात पण एवढं वाहून जाऊ नका की तेच महत्वाचं आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. एक बॅलन्स, फॅमिलीला पण तेवढा टाइम द्यायचा, कामात पण काम करायला लागलं का वर्कहोलिक व्हायचं आणि फुल्ली तिकडे फोकस करायचा नाही. दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे, फॅमिली प्लस तुमचं वर्क लाईफ, म्हणजे एक बॅलन्स येईल, ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, काही सिच्युएशनमध्ये एक स्पेसिफिक वेने रिॲक्ट करण्यापेक्षा थोडासा माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा, मेडिटेशन करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर तुम्ही रॅदर दॅन इम्पल्सने रिॲक्ट होण्याआधी तुम्ही थोडासा विचार करा, पॉज घ्या 15 सेकंदाचा, 10-15 सेकंदाचा, आणि त्याच्यामध्ये रागाने ॲग्रेसिव्हली रिॲक्ट होण्याऐवजी थोडंसं कामनेसने तुम्ही रिॲक्ट करा त्याच्यावरती, ठीक आहे. हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे, तुमचा शॉर्ट टेम्परनेस. त्याच्यानंतर गायडन्स काय तुमच्यासाठी, ॲडवाईस काय, व्हॉट इज ॲडवाईस फॉर यू. खूप जास्त बर्डन घेण्याची गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. काय ना, खूप कामाचा लोड वगैरे येत असेल तुम्हाला, तर कामाचा लोड येत असेल ना, तर तो शेअर करा, बोला, फॅमिलीमध्ये बोला, किंवा तुम्ही जिथं काम करत असाल तिथे तुम्ही शेअर करू शकता की मला हे थोडंसं टार्गेट जास्त होतंय, मी नंतर करेल, किंवा तुमच्या म्हणजे तुम्ही जर टीम वर्क करत असाल तर टीममध्ये तुम्ही कोणाला शेअर करू शकता ते, ठीक आहे. खूप जास्त बर्डन घेऊन काम करू नका, कारण त्याच्याने काय होईल, तुमचं प्रोडक्टिव्हिटी अजून कमी होईल आणि तुम्ही फोकस नाही करू शकणार, जो फोकस करणार आहे तो, ठीक आहे. तर यू नीड टू फोकस ऑन युअर सेल्फ रॅदर दॅन ओव्हरवर्क, ओके. तर बघूया पाईल नंबर 2 कोणता होता. पाईल नंबर 2, आय थिंक पाईल नंबर 2 साठी बघू काय मेसेज आहे. पाईल नंबर 2 साठी, पाईल नंबर 2 ची बिगेस्ट ब्लेसिंग काय आहे. तर पाईल नंबर 1, तुम्हाला जर ही रीडिंग रेझोनेट झाली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा, ओके. तर बघूया पाईल नंबर 2 साठी काय आहे मेसेज. पाईल नंबर 2 साठी बिगेस्ट ब्लेसिंग काय, बिगेस्ट ब्लेसिंग, द हर्मिट, ओके. तुम्हाला ना पाईल नंबर 2 म्हणजे तुम्ही एक सॉलिट्यूड, म्हणजे पहिले तुम्ही, आता तुम्ही जर पहिले एक्स्ट्रोवर्ट असाल ना, म्हणजे तुम्हाला खूप बाहेर सोशलाइज म्हणजे तुम्ही जास्त करत असाल, म्हणजे तुम्हाला फ्रेंड्ससोबत किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर आता तसं नाही होणार. आता तुम्ही इंट्रोवर्ट व्हाल, म्हणजे तुम्हाला स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला आवडेल. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःसोबत चांगले म्हणजे काय म्हणतात, मॅक्सिमम टाइम तुम्ही स्वतःसोबत घालवाल. ही तुमची ब्लेसिंग आहे, ओके. बिगेस्ट ब्लेसिंग आहे तुमची, कारण ही गोष्ट अवघड आहे, ॲक्च्युली अवघड आहे स्वतःसोबत बसणं आणि स्वतःसोबत, कारण आपण मॅक्सिमम टाइम लोकांसोबत स्पेंड करतो का, कारण आपल्याला आपले फिअर्स, आपल्यासोबत आपल्याला टाइम स्पेंड करायला भीती वाटते, कारण आपण जर बसलो तर मग नाही माहीत काय होईल. तर तुमच्यासाठी ही ब्लेसिंग आहे, तुम्ही इझिली स्वतःसोबत बसाल, मेडिटेशन कराल शांत, आणि मे बी तुम्ही काही करणार पण नाही, पण तुम्ही असं बसाल म्हणजे कम्फर्टेबली स्वतःसोबत बसाल. स्वतःचा ओन टाइम काय म्हणतात, स्वतःचा ओन कंपनी, स्वतःची ओन कंपनी तुम्ही एन्जॉय कराल, ओके. ही तुमची बिगेस्ट ब्लेसिंग आहे. तुम्हाला काय माहित नाहीये, तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही किती लॉजिकली छान, म्हणजे तुम्ही किती इंटेलिजंट आहे, तुमचा IQ खूप स्ट्रॉंग आहे, हे तुम्हाला माहित नाहीये. आणि तुमची अजून एक गोष्ट म्हणजे तुमची कुंडलिनी शक्ती, म्हणजे ह्या कुंडलिनी शक्ती तुम्ही जर रिसर्च करा, माहित नसेल तर त्याच्यावरती कळेल तुम्हाला कुंडलिनी शक्ती काय असते ती. म्हणजे तुमची फेमिनिन आणि मॅस्क्युलिन दोन्ही साईड जर बॅलन्स केल्या
तर मे बी तुम्हाला अशा गोष्टी कळतील ज्या तुम्हाला आधी नव्हत्या कळल्या. ओके, तर हे हिडन तुमचे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत, त्याच्यावरती काम करा. ध्यान मेडिटेशन करा, कुंडलिनी कशी ॲक्टिवेट होते त्याच्याबद्दल रिसर्च करा, कळेल तुम्हाला. आणि तुमचा IQ पण खूप छान आहे. आता बघूया तुम्हाला काय अवॉइड करण्याची गरज आहे ऑगस्ट मंथमध्ये. किंग ऑफ सॉर्ट्स. ओके, अवॉइड काय करण्याची गरज आहे, तर थोडंसं क्वीन ऑफ सॉर्ट्स ॲक्च्युली ही एनर्जी म्हणजे खूप पण नाही बघा, म्हणजे थोडंसं जरी आपल्यात इमोशन्स वगैरे जरी आहेत ना, तरी तुम्हाला थोडंसं त्यात हे पण बघायचं आहे, तथ्य आहे का बघायचं आहे. सपोज एखादी व्यक्ती तुम्हाला एखादा गोष्ट येऊन सांगते, तर त्या गोष्टीवरती ब्लाइंडली विश्वास नाही ठेवायचा. आधी बघायचं त्यात खरंच लॉजिक आहे का. म्हणजे आता सपोज मला कोणी सांगितलं हत्तीला काय म्हणतात, हत्ती सपोज काहीतरी एक्झाम्पल देते मी, तुम्हाला थोडं वियर्ड वाटेल, ठीक आहे, मी एक्झाम्पल पण नाही देत. एखाद्याने तुम्हाला सांगितलं हे असं असं आहे, मग तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट कराल का त्या गोष्टीवरती? नाही. तर बघायचं त्याच्यात तथ्य आहे का. ठीक आहे, ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे, कुणावरती पण ब्लाइंडली ट्रस्ट करायचा नाही. ओके, तर बघूया तुमच्यासाठी गायडन्स काय. हे गायडन्सच होतं आय थिंक. हा, गायडन्स. ओके, आणि हा सॉरी, हे अवॉइड काय करायचं हे होतं. तुमच्यासाठी गायडन्स काय ते बघूया. द चॅरियट. द गायडन्स असं आहे ना की तुम्ही जे ठरवलंय ना, ठीक आहे, तुम्ही काम करताय, बरोबर करताय, काम पण व्यवस्थित करताय, सगळं ठीक आहे. बट काय होतं ना, कधी कधी तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊन जातात इकडे तिकडे. ठीक आहे, म्हणजे काय ना, जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे ना, स्वतःला असं बनवा की तुमचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात घ्या. कुणी पण येईल आणि तुम्हाला इझिली मॅनिप्युलेट करून जाईल असं स्वतःला बनवू नका. थोडंसं स्ट्रॉंगली द चॅरियट ह्या व्यक्तीने बघा, चॅरियट कसा पकडलाय, तो रथ कसा पकडलाय, स्ट्रॉंगली त्याने पकडून ठेवलंय. म्हणजे स्वतःचे इमोशन, त्याच्यानंतर स्वतःच्या फिअर, त्याला कंट्रोल कसं करायचंय, इमोशन फ्रीली फ्लो होऊ द्यायचे. पण काही गोष्टी समजा आपलं ॲडिक्शन आहे एखाद्या गोष्टीचं, किंवा ज्या वाईट आहे, ज्या गोष्टी आपल्याला माहिती ह्या टॉक्सिक आहे, तर त्या गोष्टींना ना कंट्रोल करायचं आहे, जेणेकरून आपलं माइंड स्टेबल राहील, फोकस राहील, आणि आपण आपल्या कामावरून डिस्ट्रॅक्ट होणार नाही. ओके, तर एवढं गायडन्स फॉलो करायचं आहे. ओके, तर पॉईंट नंबर 2, तुम्हाला जर ही रिडिंग रेझोनेट झाली तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय रेझोनेट झालंय, आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, तर भेटूया नेक्स्ट रिडिंगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, लव यू, बाय बाय.